नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, चोख पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन। तर महायुतीच्या उमेदवारांकडून महिलांना पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप, तर दलित वसाहतीतील महिलांकडून जलील यांच्यावरती प्रतिआरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये 5% मतदानाचा टक्का वाढला असून यंदा जिल्हाभरात 70% मतदान झालं आहे। तसंच मतमोजणीसाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये काल मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर जी मतदानाची अंतिम टक्केवारी आलेली आहे ती सांगणे आणि इतर अनुषंगिक माहिती देण्यासाठी आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं। मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो। या निमित्तानं ज्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडलेलं आहे त्या सर्व मतदारांचं, त्यासोबत सर्व पॉलिटिकल पार्टी उमेदवार त्यांचे एजंट यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे, त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचे आणि या सर्व बाबी सर्व नागरिकांपर्यंत मतदारापर्यंत पोहोचून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल माध्यमाच्या मीडिया पर्सन यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे आणि निवडणूक विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला जे आपण सहकार्य केले त्यामुळे प्रेसचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आमच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो। सर्वच विभाग आहेत, त्यामध्ये महसूल आहे, पोलीस आहे, एक्साइज आहे, जिल्हा परिषद आहे, सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठं ना कुठेतरी ड्युटी दिली होती। ते सर्व नोडल ऑफिसर असतील, झोनल ऑफिसर असतील, पोलिंग पार्टीज असतील, आमचे आरओ असतील, ERO असतील, सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। मतदान केंद्रावर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय पारदर्शकपणे मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पारदर्शकतेबद्दल शंका कुठूनही आलेली नाहीये, त्याबद्दल मी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये 9ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडलेली आहे। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत पोलीस आयुक्तांनी माहिती देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन केलं आहे। आमच्या सायबर सेलशी बोललो, जवळपास 126 सोशल मीडिया पोस्ट होत्या ज्या ऑब्जेक्शनेबल होत्या आमच्या ज्या वॉचमध्ये ज्या आलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या संबंधित म्हणजे वैयक्तिक व्यक्ती असेल किंवा मग फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इतर एजन्सीना कॉन्टॅक्ट करून आम्ही डिलीट करून घेतलेले आहेत आणि हे जे लोक आहेत त्यांच्यावरती आमचं वॉच आहे। म्हणजे 126 आमच्याकडे नावं आहेत, नंबर आहेत, डिटेल आहेत आणि जर निश्चितच जास्त प्रक्षोभक आणि जर कायद्याच्या कचाट्यात वाचणाऱ्या जर अशा काही पोस्ट असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाईल। गुन्हे दाखल झाले नाही, गुन्हे दाखल नाही, ऑब्जेक्शनेबल मी बोललो, ऑब्जेक्शनेबल, कारण की आक्षेपार्ह, कारण की शेवटी कसं आहे की तो महासागर आहे जे आपण ज्यावेळी तो आपण बघत असतो त्यावेळी, त्यामुळे त्याच्यामध्ये जे आपल्याला आपल्या परिक्षेत्रात आपल्या एरियामधले जे आहेत त्या लोकांवरती वॉच ठेवणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि त्या प्रकारे आमची प्रक्रिया चालू आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी मतमोजणीच्या कारवाईबाबत माहिती देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन केलंय। मतमोजणीच्या दिवशीचा बंदोबस्त, मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे 6 CAPFचे कंपनीज आहेत
आणि त्याचबरोबर 2 SRPF, एक केरला SRPF आणि महाराष्ट्र SRPFच्या कंपनीज आहेत. त्या सर्वांचे लोकेशन जे आहेत आम्ही सर्व 5 इनफॅक्ट 6 मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये नेमलेले आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती, ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या एरियामध्ये करत होती, तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रावर 3 टायर जे कॉर्डनिंग आहे, इनर कॉर्डनिंग हा CAPFचा, मिडल कॉर्डन हा SRPFचा आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा तर नेमण्यात येणारच आहे. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट्स, इतर ठिकाणचे महत्वाचे पॉइंट्स, उदाहरणार्थ जिथे जिथे महत्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय, त्यांचे घर, त्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. आम्ही सर्व तयार आहोत त्या अनुषंगाने. पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजप महायुनायटेडचे उमेदवार अतुल सावे यांच्यावरती पत्रकार परिषदेत काही आरोप लावलेत. हर शहर में जहां जहां पर भी भारतीय जनता पार्टी और उनके सहयोगी पार्टी एकनाथ शिंदे साहब के उम्मीदवार खड़े थे, वहां पर पैसों का कैसा नंगा नाच किया गया था. चुनाव के वक्त आरोप लगाना ये बहुत आसान होता है, लेकिन हम आज आपके बीच में जो आए हैं वो विद एविडेंस के साथ आए हैं. और हम चाहते हैं कि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र इलेक्शन कमीशन, यहाँ के जिलाधिकारी, यहाँ के रिटर्निंग ऑफिसर, पुलिस कमिश्नर, जो सवाल हम आपको एविडेंस के साथ दिखा रहे हैं उसके ऊपर क्या सफाई देने वाले हैं, या हम ये कह सकते हैं कि केंद्र सरकार के गृह मंत्रालय की तरफ से, महाराष्ट्र के मुख्यमंत्री और गृह मंत्री की तरफ से आदेश आया था कि खुलेआम भी अगर पैसा बट रहा है, खुलेआम भी अगर धांधलियां हो रही है, तो किसी तरह की कोई कार्रवाई नहीं होनी चाहिए. शिवसेना के एक उम्मीदवार पैसा बांट रहे थे, कुछ लाख पैसा जमा हुआ, लेकिन हकीकत में उद्धव ठाकरे शिवसेना ने सही कहा है कि पैसा अमाउंट ज्यादा था, कम दिखाया गया है. इसके भी जवाब जो है वो उन्होंने देना चाहिए. मेरे विरोध में भारतीय जनता पार्टी के मंत्री अतुल सावे साहब थे, और मैं पिछले 3 दिन से लगातार ये बता रहा था कि रात रात भर गरीब बस्तियों में जाकर, और खास तौर से गरीब मुसलमान बस्तियों में जाकर कुछ एजेंट छोड़े गए थे. उनके पास इंक थी और उनको ये टारगेट दिया गया था कि आपने जितने भी गरीब बस्तियां हैं वहां के घरों में जाकर इलेक्शन कार्ड जमा करें, आधार कार्ड जमा करें, और उस पर उंगली पे स्याही लगाकर उनसे ये कहा जाए कि हम आपको ये 2000 रुपये दे रहे हैं, ये 3000 रुपये दे रहे हैं, 1000 रुपया दे रहे हैं, अब आपने इलेक्शन के लिए आना नहीं है. कल कई जगह के ऊपर खुलेआम पैसा बांटा जा रहा था, खुलेआम, ये वीडियोस आपको बताएंगे. कई जगह के ऊपर कैसा बूथ कैप्चरिंग की जाती है. वो बूथ कैप्चरिंग के लिए जब हम वहां पर गए तो वहां पर उल्टा पुलिस वालों ने मेरे ऊपर है तो आज FIR रजिस्टर कराए हैं, जबकि पूरा एविडेंस आपके पास है. हम पूरा एविडेंस दिखा रहे हैं आपको कि किस तरीके से, खास तौर से कल के दिन जो खेल खेला गया दोपहर में 3 बजे के बाद, दलित बस्तियों में जिस तरीके का पैसा पहुंचाया गया, मुसलमानों के 3 उम्मीदवार को कल 3 बजे पैसा पहुंचाया गया अतुल सावे के,
और वो तीनों को ये कहा गया कि आपको करना कुछ नहीं है, वोटिंग किसको हो रही है, सिर्फ जाके आपने मोहल्लों के अंदर हंगामा करना। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल, खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आंबेडकर नगर परिसरामध्ये महायुतीच्या उमेदवाराकडून मतदानासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला असून आंबेडकर नगर येथील स्थानिक महिलांनी एडियन सोबत बोलताना या आरोपाचं खंडन करून इम्तियाज जलील यांच्यावरती उलट आरोप केले आहेत। इम्तियाज जलील यांनी जो आरोप आमच्या समाजावर केलेला आहे तो पूर्ण खोटा आहे। आम्ही मतदान केलं आणि आमच्या एरियामध्ये एकही रुपया कुणी वाटला नाही आणि आम्ही कुणी घेतलेलाही नाही। मग त्यामध्ये काहीतरी राजकारण असेल, त्यांचं राजकारणामुळे त्यांना काहीतरी त्यामध्ये फायदा असेल म्हणून त्यांनी ते आरोप केलेले आहेत। इम्तियाज जलील यांनी आमच्या समाजातील उमेदवाराला उमेदवारी न दिल्यामुळं आमच्या समाजामध्ये जी नाराजगी होती, तर त्यामुळे आम्ही एकजुटीने हा विचार केला की त्यांना आम्ही ह्या वेळेस मत देणार नाहीत। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याच माणसं लावून एक व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ व्हायरल केला। आमच्या आंबेडकर नगरमध्ये आमच्या समाजाने निस्वार्थपणे मत दिलेले आहेत। आम्ही कोणीही पैसा घेऊन मत केलेलं नाही आहे। हे सर्व चुकीचं आहे आणि हा आरोप पूर्ण खोटा आहे। आणि जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो MM जलील माणसातच आहे, कारण मतदान आमची शान आहे आणि बाबासाहेबांची देण आहे आणि तो आम्ही विकतही घेतला नाही आणि विकतही घेणार नाही यापुढं। हे सगळे खोटे आरोप आहे। असं एकही ते रुपया एकही सुद्धा वाटलेला नाही। एक तर दलित समाजाला आम्हाला बदनाम करण्याचे यांनी षडयंत्र रचलेलं आहे। हे असं कधीही होऊ शकणार नाही। दलित समाजाला एकही त्यांनी उभं केलेलं नाही तिथं म्हणून आमच्यावर ते आरोप करतायत, हे चुकीचं आहे। इम्तियाज जलील कोण आहे मला काही माहिती नाही,
आणि ह्या वसाहतीमध्ये एकही रुपया वाटलेला नाही. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे, हक्क दिलेला आहे की मतदान हे एकही मताने समजा तुमचं विकलं गेलं नाही पाहिजे. आपला हक्क येतो. आपण पुढचा माणूस जर 5 वर्ष आपल्याला हे करायचं असेल तर आपण असाही कोणी आणून उभा करायचा आणि हे करायचं नाही. हे आपल्याला हक्क दिलेला आहे. आपण जे मतदान आपल्याला जे पुढं चालून आपल्या समाजासाठी कार्य करतो, जे समाजाला आपल्याला पुढं नेण्याचं कार्य करतो, मग त्या समाजाला आपण काय हे करायचं? हे त्या जलीचं षडयंत्र आहे. हे अजिबात इथं कोणीही एकही रुपया वाटलेला नाही आहे. हे मी माझं मत सांगते. नाही, हे व्हिडिओ एकदम चुकीचे आहेत. कोण म्हणते? अजिबात नाही. हे चुकीचे, हे षडयंत्र आहे. त्यांचीच माणसं असतील कदाचित, ते कोण सांगू शकतं? त्यांचेच हसू शकतात की नाही त्यांचे. आमच्या दलित समाजाला बदनाम करण्याचं काम करतायत. आमचा हा दलित समजा आमच्यावर अन्याय करता येते. आम्हीच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करू. महिलांवर समाजावर आमचा समाज आहे आमच्या पाठीशी. तुम्ही तक्रार करणार? हो, करणार. नाही, काही 1 रुपयाही वाटला नाही. कोणाला कोणी घेतले पण नाही आहे. आमच्या आंबेडकर नगर बदनाम केलेला आहे. कोणाला 1 रुपया पण दिलेला नाही आहे. आम्ही बाबासाहेबाच्यामुळं आम्ही तसंच मतदान, आम्हाला हक्क दिलेला आहे बाबासाहेबानं, त्याच्यामुळं आम्ही तसंच मतदान केलेलं. मग आता हे समजा बाबा यांना मतदान केलं असं काही असेल, त्याच्यामुळं नाराज असतील ते एखाद्या वेळेस. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 साली घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 तर 18 मार्च 2025 या कालावधीत, तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2025 साली घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 तर 18 मार्च 2025 या कालावधीत, तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 तर 17 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देवदास कुलाळ यांनी दिली आहे. यंदा परीक्षा वेळापत्रक नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी ठेवण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अधिक वेळ मिळणार आहे. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचं वेळापत्रक 12वीच्या प्रात्यक्षिक श्रेणी व तोंडी परीक्षा 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडतील. तसेच 10वीच्या या परीक्षा 3 फेब्रुवारी 2025 तर 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. निकाल व पुरवणी परीक्षा म्हणजेच 10वी व 12वी परीक्षांचे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येईल. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय कार्यालयांतर्गत या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं नियोजन योग्य प्रकारे करावं असं आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024 व 25 या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024 व 25 या वर्षामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याची जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, SEBC यासारख्या राखीव प्रवर्गातील सन 2024 व 25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11वी किंवा 12वी विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी, ज्यांना 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर MBA, MCA, LLB 3 वर्ष, B.Ed इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा आहे, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांची प्रकरणे त्रुटीपूर्ती अभावी प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांनी प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. ही मोहीम गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी केलंय. कुटुंब नियोजन ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून तर बुधवार दिनांक 4 सप्टेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबवण्यात येत आहे. याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
कुटुंब नियोजन ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून म्हणजेच 21 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 4 डिसेंबर या कालावधीमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबवण्यात येत आहे। पुरुष नसबंदीविषयी जनजागृती करणं, लोकांना पुरुष नसबंदीचं महत्त्व पटवून देणं, स्त्रियांप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी ही पुरुषांची सुद्धा आहे याविषयी माहिती देऊन समुपदेशन करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे। हे अभियान 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 21 नोव्हेंबर ते दिनांक 27 नोव्हेंबर दरम्यान लाभार्थ्यांशी संपर्क साधणं, त्यांना पुरुष नसबंदीचं महत्त्व पटवून देणं व प्रवृत्त करणं, योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करणं, ज्यांनी यापूर्वी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे अशा लाभार्थ्यांमार्फत मोहिमेचा प्रचार व प्रसार करून माहिती देण्यात येईल। दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये सेवा आठवडा म्हणून राबवण्यात येणार आहे। यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी करून शिबिरे आयोजित करण्यात येतील। पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून लाभार्थ्यास 1451 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। या अभियानात जास्तीत जास्त पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, चोख पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन। तर महायुतीच्या उमेदवारांकडून महिलांना पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप, तर दलित वसाहतीतील महिलांकडून जलील यांच्यावरती प्रतिआरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।